पुरीला कसं वाटतं माहितीये का, नवऱ्यानं त्या नंदीबाईला सारखं पुरी समोर वागावं. म्हणजे उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं. आणि आजकालचे ही बैलभाडे करतात बी तसंच बरं का. कारण कसं एकदा का लग्न झालं आणि बायकोच्या पदराला गाठ बांधली, पहिलं काय व्हायचं, नवऱ्याच्या टावेलला गाठ बांधायची, पण आजकाल त्या बायकोच्या पदराला गाठ बांधायची प्रथा आहे. त्यामुळं काय होतंय, त्या बायकोच्या पदराला गाठ बांधली की त्या आईकडं दुर्लक्ष करतील. पण बायको म्हणील तसंच वागणार. बायको म्हणली चल इकडं, निघला नंदी मागं. बायको म्हणली चल तिकडं, निघला मागं. आता तुम्ही म्हणता काय ताई तुमची पण सून असंच करते का, किंवा तुमचा मुलगा असंच करतो का, ह्याच्यावर कमेंट तर भरपूर येणार आहेत. कारण नवी पिढी आहे आणि नवी पिढी आजकाल अँड्रॉइड मोबाईल जास्त बघतात, त्यामुळे माझे व्हिडिओ जाणार. आणि त्यामुळं आत्ता ज्या पुरी बघतात त्यांना लय राग येणार. पण सत्य परिस्थिती सांगते. आणि मग एखाद्या वेळा जर नवऱ्यानं कुठल्या गोष्टीला नाकार दिला की त्यांच्या नाकावर एवढा राग येणार की ती मग नवऱ्याला हिथं सोडायचं आणि माहेरी जाऊन राहायचं. पण माहेरी जाऊन राहिल्यानंतर अशा पुरींना मी एक प्रश्न विचारते, कायम तुमचं आयुष्य, कायम तुमचा जन्म माहेरी जाणार आहे का? ठीक आहे ना, तुम्हाला खरंच नवरा सासू सासरे हानमार करायलेत, भांडायलेत आणि लय त्रास द्यायलेत, तर तुम्ही माहेरी जाऊन अवश्य राहा. पण नवरा बायकोचं साधं तुम्ही झालं तेव्हा लगेच तुम्ही नवऱ्यानं तुमचे पुरवलेले लाड, केलेले लाड, त्या आई बापाच्या चोरून तुम्हाला खायला प्यायला आणून दिलेलं सगळं विसरताय. नवरा प्रेमात असताना तुम्हाला मांडीवर घेऊन थोपटून झोपी घालत होता ते सुद्धा विसरताय. नवरा उई म्हणला की लगेच माहेरी जाऊन राहताय. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. पहिल्या जमान्यातल्यासारखा तर त्रास आजकालच्या पोरीला मुळीच नाही. तरी पण थोडं शुल्लक काय झालं की पळाली माहेरीन, राहिली तिकडच महिना 2 महिने. कायम तुमचा जन्म निघणार आहे का तिथं? कायम राहणार असलेत ना तर अवश्य राहा, खरंच राहा. पण तुम्हाला माहितीये का, तुमची तुमच्या माहेरात किंमत ना कुत्रेपेक्षा बेकार होणार. सगळे तुम्हाला तिथं हाडाहाड करणार. तुम्ही 4 दिवस माहेरात आहेत ना, 4 दिवस तर तुम्हाला गोड बोलणार, तुमच्या नवऱ्याविषयी भडकवणार. नाही येऊ दे जरा त्याला अक्कल तिथं. नाही, इतके दिवसाचे माझे व्हिडिओ सासूच्या विरोधातलेच होते, पण काही सत्यता बघितली. काही ठिकाणी सासा आहेतच रगेल आगूज, पण काही ठिकाणी सुनाबी एवढ्या बावळट निघल्यात ना की त्या सासूनं बी बोटावर नाचावं. अहो येऊन 4-5 महिने बी झालं नाही तर असं वाटतंय सासूनं बी बोटावर नाचावं, माझ्या नवऱ्यानं तर काय नाही बैलच बनावं. आणि मग एखादी गोष्ट नवरा नाही ऐकला की ह्यांच्या तळपाईच्या मस्तकाला जातील, डायरेक्ट संसार मोडायचा विषय, सोडायचा विषय. अरे तुमचा जर जन्म माहेरीच जाणार होता तर मग तुमच्या माईनं तुम्हाला भाजलं कशाला, लग्न कशाला करून दिलं? ठेवायचं ना. आता पहिलं म्हणत होते पोराचं लग्न नाही झालं तर त्याला कटाळ्या सोडा. आता तुम्हाला काय म्हणून सोडायचं कुठल्या देवाला तरी? थोडं काय झालं नवऱ्याबरोबर गेली माहेरी राहिली. अहो हा विचार केलाय का की लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्यानं आपल्याला किती प्रेम केलंय, आपल्याला किती जीव लावलेला आहे, हे तर तुम्हाला कळणं गरजेचं असतं ना. आणि मग आता तुमचा जन्म माहेरात जाणार आहे का? आणि आता मी तुम्हाला काय म्हणले माहिती का, कुत्रेपेक्षा बेकार हाल माहेरात होणार. जवळ तुम्ही 4 दिवस आहेत ना माहेरात, तवर तुमची आई सगळं काम करल, तुमची भाऊजाई काम करल, किंवा तुमचे दुसरे कोण नातेवाईक तुमचे काम. पण 4-5 दिवस ती वाट बघतील, आठवडा वाट बघतील, महिना वाट बघतील, 2 महिने वाट बघतील. आणि नंतर जर तुम्ही माहेरहून सासरी यायचं नाव नाही घेतलं ना, मग मात्र तुम्हाला टोमणे टामणे, तुम्हाला जन्म दिलेली आई सुद्धा मारणार झाली. तो असल्या गुणाची आई म्हणूनच तुला नवऱ्यानं सोडली, तो असल्या गुणाची आई म्हणूनच तू नांदली नाहीस, तो असल्या गुणाची आई म्हणूनच इथं पडू नाही सडीक पडीक. किती बी आई प्रेम करणारी असू द्या. आणि आता तुम्ही म्हणताय की लग्नाच्या आधी आम्हाला सांभाळलं नाही का, 20-21 वर्ष किंवा 18 वर्ष लय लाडात सांभाळलं. अहो तेव्हा ते आई वडिलांचं कर्तव्य असतं. प्रत्येक मुलीला आई वडील लग्न होईपर्यंत सांभाळतातच की. सगळ्याच लेकरांना लग्न होईपर्यंत मुलीला आई बाप सांभाळतातच की. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही जर तिथं कुत्र्यासारखं पडून राहिलेत सासर सोडून, ती बी शुल्लक कारणावरून. आणि शेवटी ठीक आहे, मी काय म्हणलं की सासू सासरे खरंच तुम्हाला लय त्रास करायले, खरंच म्हणजे तुमचं जगणं मुश्किल करायले, तर ठीक आहे ना, तुम्हाला न्याय मिळणं गरजेचंच आहे. पण इतकं हे झालं ते झालं, एवढ्या ह्याच्यावरून सहज नवरा बायको जरी तुम्ही झालं तरी लगेच तुम्ही माहेरात जाऊन राहताय 8-15 दिवस, मनाची इच्छा पूर्ण करताय आणि पुन्हा सासरी येऊन पडताय. मग राहायचं ना तिथंच कायमचं, काय हरकत आहे? बघा ना मग तुमचे आईबाप तुम्हाला किती लाडात सांभाळतात ती. बघा बरं एकदा कायमचं राहूनच. उगाच इकडं ते बिचाऱ्या नवऱ्याचे बेहाल, त्या सासू सासऱ्याचे बेहाल, त्यांना फुकटच टेन्शन की राहिली तिकडं, राहिली तिकडं, राहिली तिकडं. म्हणजे
तुमचं वाद फीत काही नसतं. आता जी ही विनाकारण नवऱ्याबरोबर थोडंसं भांडणं करून जी माहेरी जाऊन राहतात ना, मोक्कार सुटलेलं जनावर असतं ती, मोक्कार. ती आता आईला तर बोलून संस्कार नाहीत म्हणून, पण एक सांगू का, मी मोक्कार सुटलेलं जनावर का म्हणते,